अपहरण, खून आणि खंडणी यासारख्या गुन्ह्यांमुळे बीड जिल्हा सध्या चर्चेमध्ये आहे। त्यामध्ये सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणामुळे बीडचं बिहार होतोय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। वाढती गुन्हेगारी, राजकीय दहशत आणि त्यामधून घडणाऱ्या गुन्हेगारींमुळे गँग ऑफ वासेपूर नंतर गँग ऑफ बीड म्हणण्याची वेळ आलेली आहे। पाहुयात बीड हत्याकांडाचा एनडीटीव्ही मराठीचा ग्राउंड रिपोर्ट। बीडच्या मसेजोगा येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पहिली ठिंगी पडली एका वादाच्या व्हिडिओमुळे। आणि हा व्हिडिओ होता पवन चक्की तयार करत असलेल्या गोडाऊनवरील हा व्हिडिओ होता। आणि या गोडाऊनवर आपण उभा आहोत। याच ठिकाणी जे आहे तर वाद झाला होता। आता या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। वाद होता तो संतोष देशमुख आणि त्यांच्या हत्या करणाऱ्या आरोपींमधला। वाद झाला 6 डिसेंबरला। या वादाचा एक व्हिडिओ 7 डिसेंबरला व्हायरल झाला आणि 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली। आता बोललं असं जात आहे की या ठिकाणी संतोष देशमुख आणि त्यांच्यात वाद झाला होता। या वादाचं व्हिडिओ व्हायरल झाला। मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक सीसीटीव्ही कॅमेरा आहे। मात्र हा कॅमेरा देखील त्या दिवशी बंद असल्याचं बोललं जात आहे। आणि हाच व्हिडिओ संतोष देशमुख यांच्याकडून व्हायरल करण्यात आला होता, ज्यामुळे हे सगळं प्रकरण आरोपींच्या जिव्हारी लागलं आणि त्यातून ही हत्या झाल्याचा दावा केला जात आहे। 6 डिसेंबरला वाद झाला, 7 डिसेंबरला व्हिडिओ व्हायरल झाला आणि 9 तारखेला देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली। आणि या हत्येमागचे व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे। आणि या व्हिडिओ या सगळ्या प्रकरणाचा मूळ मुद्दा ठरल्याचा देखील दावा केला जातोय। आणि याच ठिकाणी तो वाद झाला होता आणि याच ठिकाणचा तो व्हिडिओ व्हायरल झाला होता। संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आणि ही हत्या 9 डिसेंबर रोजी झाली। हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं। संतोष देशमुख हे जे आहे तर केजहून आपल्या गावी म्हणजेच मस्साजोगेला निघाले होते। गाव 6 किलोमीटर बाकी होतं। त्यापूर्वीच या टोल नाक्याजवळ त्यांच्या गाडीसमोर एक गाडी आडवी लावण्यात आली आणि त्यानंतर आरोपींनी संतोष देशमुख यांचं अपहरण केलं। या अपहरणानंतर त्यांना मारहाण करण्यात आली। मारहाण केल्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला। दुपारी 3 वाजता त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं आणि संध्याकाळी 7 वाजता मृतदेह सापडला। मात्र त्यांची अपहरणाची जी घटना होती ती याच ठिकाणी घडली होती आणि या घटनेपासून सरपंच यांचं गाव अवघ्या 6 किलोमीटरवर होतं। आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला। संतोष देशमुख यांचं ज्यावेळी अपहरण झालं त्यावेळेस त्यांच्यासोबत गाडीत त्यांचे आत्तेभाऊ होते आणि ते आपल्यासोबत आहेत। दादा, नेमकं त्या दिवशी काय घडलं, किती वाजेचा वेळ होता आणि नेमकं सगळं ते कसं झालं सगळं अपहरण, तुम्ही त्यावेळेस सोबत होता? आम्ही केजून मसजोगला गेलो होतो। तर येताना टोल नाका आहे डोनगाव गावाजवळ, तिथं आम्हाला अडविण्यात आलं। एक पुढून काळी कार्पिओ आली आणि त्यातून 5-6 जण उतरले। असंच माझ्या गाडीवर हल्ला केला, काच फोडली, मला खाली ओढलं आणि सरपंचाला त्यांनी साईडला बसलेले होते सरपंच माझ्या, त्यांना 4-5 जणांनी खाली ओढून घेतलं। तर 2-3 काट्या मारल्या, गाडीत टाकून केजच्या दिशेने निघून गेले। मी खाली उतरलो। पुन्हा खाली उतरलो, मागं बघितलं तर मागून एक गाडी होती माझ्या। हां, तर त्यातले काय ओळखू आली नाहीत कोण होती ती, घेऊन गेले त्यांना तिथून। बरं, 2 गाड्या होत्या म्हणजे? 2 होत्या, एक मागून आणि एक पुढं? हां, एक मागून आणि एक पुढून। बरं, किती वाजेचा वेळ असेल अंदाजे? 3-3:30 वाजेचा वेळ होता ते। हां, मग पुढे तुम्ही काय केलं म्हणजे हे सगळं तुम्ही त्यांना नेल्यानंतर? मी त्यांच्या बंधूला फोन केला, भावाला त्यांच्या धनंजय देशमुखला फोन केला त्यांना तिथून मी, असं असं झालं आहे, अण्णाला उचलून घेऊन गेलेत केजच्या दिशेने। मग ते म्हणले तू पोलीस स्टेशनला ये तिथून। मी इकडे तिकडे बघितलं, एक जण आलता ओळखीचा, केजला चालला होता। मी तिथून त्याच्या गाडीवर बसून लागलीच 10 मिनिटात पोलीस स्टेशनला पोहोचलो। बरं, हे तुमचं गाव, जी घटना घडली तुमचं गाव आणि किती अंतर असेल म्हणजे अंदाजे?
5 किलोमीटर. आणि मग तुम्हाला कधी कळलं की त्यांचा मृतदेह सापडला वगैरे? म्हणजे 3 वाजता ही घटना घडली आणि तुम्ही सगळे शोधाशोध घेत असताना कधी कळलं सगळं? 6-6:30ला कळलं की आम्हाला हे ठिकाणी असे असे सापडलेत म्हणून. ते तिथंच पोलीस स्टेशनमध्येच कळलं आम्हाला तिथं. बरं, या गाडीमध्ये पुढे आणि मागे किती अंदाजे लोक असतील काय? पुढल्या गाडीत 5-6 होते लोक, मागच्या गाडीत 2-4 असतील. आणि त्यांनी मारहाण केली. आणि जागेवर मारहाण केली त्यांना बी. तिथं मुस्लिम घेऊन गेले. तुम्हाला काही मारहाण झाली त्यावेळेस? मला नाही मारहाण झाली. मला फक्त गाडीच्या दारावर दगड टाकलेला ते माझ्यापाशी आलता. त्यामुळे मला काही सुधारलं नाही. नक्कीच ज्यावेळेस ही सगळी घटना घडली हे संतोष देशमुख यांचे आत्याभाऊ सोबत होते आणि नेमकं काय काय घडलं म्हणजे सुरुवातीला 2 गाड्या आल्या, एक मागे आणि पुढे, आणि त्यांनी मग कसं अपहरण केलं ही सगळी घटना त्यांनी सांगितलेली आहे. त्यानंतर 3 वाजता ही घटना घडली आणि तब्बल 6:30 ते 7 वाजेच्या दरम्यान त्यानंतर संतोष देशमुख यांचा त्या घटनेपासून 15 ते 16 किलोमीटर असलेल्या दहिंठा गाव जे आहे त्या ठिकाणी त्यांचा मृतदेह जे आहे तर सापडून आला आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. सरपंच संतोष देशमुख यांचं 3 वाजता अपहरण झालं. त्यानंतर आरोपींनी काळ्या स्कॉर्पिओमध्ये सरपंच यांना टाकून टोल नाक्यापासून तब्बल 16 ते 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या या दहिटण गावात आणलं. या रस्त्यावर आल्यावर या मुख्य रस्त्यावर संतोष देशमुख यांना मारहाण करून त्यांचा मृतदेह फेकण्यात आला. आपण त्याच घटनास्थळावर आहोत ज्या घटनास्थळावर संतोष देशमुख यांचा मृतदेह सापडला होता. अजूनही या ठिकाणी रक्ताने माखलेली त्यांची ही बन्यान या ठिकाणी जी आहे तर पडलेली आहे. काही कागद आहे त्यावरती देखील आपल्याला ब्लड पाहायला मिळतोय आणि याच ठिकाणी जे आहे तर संतोष देशमुख यांचा मृतदेह सापडला. आता या सगळ्या प्रकरणात अनेक गोष्टी ज्या आहेत तर लपवल्या जात असल्याचा देखील आरोप केलेला आहे. साधारण या घटनास्थळावर पोहोचणारं NDTV हे पहिलं माध्यम असेल जे या सगळ्या घटनास्थळावर जाऊन हे सगळं ग्राउंड रिपोर्टिंग करत आहे. आता ह्या सगळ्या प्रकरणात आरोपी जे आहेत त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे. काही आरोपी फरार आहे. मात्र संतोष देशमुख यांचं 9 तारखेला अपहरण झालं ते टोलनाक्यापासून 3 वाजता आणि 7 वाजता याच घटनास्थळावर त्यांचा मृतदेह सापडला. या दोन्हीमधलं अंतर हे 15 ते 16 किलोमीटरचं आहे. त्यामुळे या सगळ्या मधल्या काळात म्हणजे 3 वाजेपासून 7 वाजेच्या मधल्या काळात नेमकं काय घडलं हे पोलीस आता तपासात या सगळ्या आरोपींकडून चौकशी करत आहे. मात्र या मधल्या काळात संतोष देशमुख यांना मारहाण झाल्याचं देखील बोललं जात आहे. डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात देखील संतोष देशमुख यांच्या छातीवर आणि तोंडावर तारेने मारहाण करण्यात आल्याचं देखील अहवालात समोर आलेलं आहे. आता ह्या सगळ्या प्रकरणात काही आरोपी फरार आहे. जे आरोपी ताब्यात आहेत त्यांच्याकडून कसून चौकशी पोलीस करतायत. मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येमागे नेमकी काय काय आणखी कारणं आहे याचा तपास हे पोलिसांच्या चौकशीनंतर समोर येणार आहे. आपल्यासोबत संतोष देशमुख यांचं कुटुंब आहे, त्यांच्या पत्नी आहेत, मुलगी आहे, आई आहे आणि या सगळ्या प्रकरणात न्याय मिळावा अशी या कुटुंबियांची मागणी आहे. ताई, अत्यंत दुःखद घटना आहे. काय तुमची मागणी आहे आणि संतोष देशमुख यांना कसा न्याय मिळावा, काय मागणी आहे? न्याय तर त्यांना मिळालाच पाहिजे. जसं त्यांनी केले त्यांचे हाल तसेच त्यांचे हाल झाले पाहिजेत. तुम्हाला हे सगळं कधी कळलं म्हणजे काय तुम्हाला कोणी सांगितलं, तुमच्यापर्यंत ही माहिती कधी आहे? माहिती म्हणजे मी इथं आले होते, मी लातूरला असते, फोन उचलत नाही असं सस्पेंडचं म्हणणं ऐकल्यानंतर घरी आल्यावर कोणी सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी माहीत झालं, मंगळवारी सकाळी. देशमुख यांची मुलगी माझ्यासोबत आहे. ताई, हे सगळं प्रकरण तुम्हाला माहीत झालं, नेमकं तुम्ही त्या दिवशी कुठे होता? मी लातूरलाच असते, मी लातूरलाच होते त्या दिवशी. यांचे जे आरोपी आहेत त्यांना पकडण्याची मागणी होत आहे, त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी आहे. एक मुलगी आहेत, काय तुमची मागणी असणार आहे सर? नाही, त्यांना तर शिक्षा झालीच पाहिजे. माझ्या वडिलांची काही चूक नसताना तो समाजासाठी लढत होते. त्यांनी शेवटपर्यंत आमचा विचार कधीच केला नाही आणि
त्यांची अशी हत्या म्हणजे अशी इतकी दुर्दैवी हत्या होते तर बाकी समाजाचं काय. त्यांना पण त्या आरोपींना पण शिक्षा झालीच पाहिजे. म्हणजे जशी माझ्या वडिलांना झाली तसे त्यांचे हाल झाले पाहिजेत. आणि त्यांना मारल्यावर आम्हाला कसं वाटतं की त्यांना मारल्यावर पण त्यांना त्यांच्या जीवाला ती तळमळ झाली पाहिजे की दुसऱ्यांना मारताना कसं होतं लोकांना, आपण मारायला पाहिजे का दुसऱ्यांना, असं त्यांनाही वाटलं पाहिजे. जर संभाजी महाराजांचे हाल केले तसेच त्यांनी माझ्या वडिलांचे सुद्धा हाल केले. काही चुकी नव्हती, क्षुल्लक कारण होतं आणि एवढ्याशा कारणामुळे हे सगळं झालं. यापूर्वी काही असा वाद कधी कानावर आला होता काय? नाही, म्हणजे ती वृत्तीच नव्हती माझ्या वडिलांची की कोणासोबत भांडायनं. समजा गावामध्ये कोणाचे भांडणं झाले तर ते असं मिटवायला जात होते, मग ते कोणासोबत कशा भांडणं करतील. सहज म्हणजे काय झालं त्यांनी, आता त्यांचा कशाचा हे होतं काय माहिती. आपल्यासोबत संतोष देशमुख यांची आई आहे. मुलगा गमावला आहे, दुःख आहे, पण हे संतोष देशमुख यांचं काम हे खूप चांगलं होतं. गावात अनेक जण त्यांचं नाव घेतं. अनेक म्हणजे आम्ही जर बघितलं तर अनेक लोक अक्षरशः डोळ्यात त्यांच्या पाणी आलं आहे, रडत होते. मुलगा गमावला आहे. ह्या सगळ्या घटनेनंतर एक आई म्हणून काय मागणी असणार आहे तुमची की या आरोपींना शिक्षा मिळावी? आरोपीला शिक्षाच भेटायला पाहिजे. माझ्या बाळाला झालं तसंच मला त्यांना तुम्ही करून दाखवायला पाहिजे. एवढंच आहे, आरक्षण एवढंच पाहिजे, काहीच नको. जशी तळमळ मला जशी व्हायली, माझ्या जशी संतोषला व्हायली तशीच त्यांची सगळ्याला पाहायला भेटली पाहिजे. तुमचा एक मुलगा समाजासाठी एक चांगलं काम करत होता, सरपंच म्हणून अनेक दिवस गावासाठी चांगलं काम केलेलं आहे. कसा स्वभाव होता? स्वभाव कसा होता मी तर चांगलाच सांगते, पण तुम्ही आणखी नंतर चौकशी करा कसा होता ती. म्हणून म्हणलं मी तर सांगते चांगलाच होता, जगासाठीच लढला ते. पण आणखीन बाहेर चौकशी करा कसा होता ती, म्हणजे तुम्हाला समजत आहे. फक्त एवढंच करून दाखवा, जसं माझ्या पिल्ल्याला केलं तसं त्यांना तुम्ही करण्याचंही करा आरोप्याला. जशी माझ्या बाळाला तळमळ काय झाली असेल तुम्ही सगळा समाज बघायला आहे, मी नुसती ऐकायला आहे, मी काय बघितलं नाही. पण तुम्ही ते करून दाखवा, मग आपण सगळे त्याच्यासाठीच आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींना बेड्या देखील ठोकल्या आहेत. मात्र आता याच प्रकरणात आणखी एक नाव जोडलं जात आहे, ते म्हणजे वाल्मिक कराड. वाल्मिक कराड यांची ओळख द्यायची म्हटलं तर धनंजय मुंडे म्हणजे वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे, असं बीडच्या राजकारणात समीकरण समजलं जातं. आता ज्या पवनचक्की प्रकरणात आणि खंडणी प्रकरणात जे आहे तर वाद झाला होता आणि त्या प्रकरणातूनच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. आता याच पवनचक्कीच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला खंडणी मागितल्या प्रकरणी एक गुन्हा दाखल केला आहे आणि त्या गुन्ह्यात वाल्मिक कराड आरोपी आहे. विशेष म्हणजे ज्या सचिन घुळे हा जो आरोपी आहे तो या खंडणी प्रकरणात मुख्य आरोपी आहे आणि तोच आरोपी जो आहे तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील आरोपी आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता वाल्मिक कराड यांचं नाव जोडलं जातं आहे. पण यात आता किती सत्यता आहे याचा तपास पोलीस करतात. संतोष देशमुख हत्या प्रकरणात पवनचक्की प्रकल्प मुख्य कारण असल्याचं बोललं जात आहे. याच पवनचक्की प्रकल्पातूनच संतोष देशमुख यांची हत्या झाली असल्याचा दावा देखील केला जात आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणात स्वतः अमित शहा यांनी लक्ष घातल्याचा दावा एका वृत्तपत्रातून करण्यात आलेला आहे. माझ्या हातात असलेल्या बीडच्या या स्थानिक वृत्तपत्रात दावा केला गेला आहे की अमित शहा यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना फोन करून या सर्व प्रकरणात लक्ष घातण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि त्यानंतरच पवनचक्की प्रकल्पातील खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा या वृत्तपत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सोबतच या प्रकरणात काही राजकीय दबाव आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख, बीड.
तर संतोष देशमुखांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेला आहे. शरीरामध्ये अंतर्गत रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय. घटनास्थळी कोणतेही ठोस पुरावे आढळलेले नाहीयेत. देशमुखांच्या मृतदेहाजवळ संशयास्पद खुणा मात्र आढळलेल्या आहेत. संतोष देशमुखांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलाय. शरीरामध्ये अंतर्गत रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार स्पष्ट होत आहे. घटनास्थळी कोणतेही ठोस पुरावे आढळलेले नाहीयेत. मात्र देशमुखांच्या मृतदेहाजवळ काही संशयास्पद खुणा मात्र दिसलेल्या आहेत. संतोष देशमुखांच्या पोस्टमॉर्टममध्ये काय समोर आलंय पाहूयात. शरीरामध्ये अंतर्गत रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय. कपाळापासून घोट्यापर्यंत झालेल्या जखमांमुळे अंतर्गत रक्तस्राव झालाय. घटनास्थळी कोणतेही ठोस पुरावे दिसलेले नाहीयेत, आढळलेले नाहीयेत. स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या पथकाकडून सध्या तपास सुरू आहे. देशमुखांच्या मृतदेहाजवळ काही संशयास्पद खुणा मात्र दिसून आल्या. घटनास्थळावरून काही साधनही सापडली आहेत आणि याच्या आधारे आता पोलिसांचा तपास सुरू आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख. बीड जिल्ह्यातील म्हसाजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. या हत्येच्या घटनेनंतर अनेक नेते आता गावात जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेत आहे, सांत्वन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र देशमुख यांच्या हत्येनंतर आता डॉक्टरांचा अहवाल देखील या सर्व प्रकरणात समोर आला आहे. यातून अनेक गंभीर बाबी समोर आलेल्या आहेत. देशमुख यांच्या कपाळापासून तर गुडघ्यापर्यंत अनेक ठिकाणी जखमा आढळून आलेल्या आहे. अंतर्गत रक्तस्राव झाल्यामुळे संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक निकष देखील समोर आलेला आहे. या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. काही आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे. तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. मात्र संतोष देशमुख यांचा जो मृतदेह आहे त्या मृतदेहाचा जेव्हा पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्यानंतर डॉक्टरांच्या अहवालातून अनेक बाबी समोर आल्या आहे आणि त्यात देशमुख यांच्या तोंडावर, छातीवर अनेक ठिकाणी मारहाण करण्यात आल्याचं देखील जे आहे तर समोर आलेलं आहे. प्राथमिक माहितीनुसार जे आहे तर देशमुख यांच्यावर तारेने मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्यात ते गंभीर जखमी झाले होते आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असावा असं देखील निकष काढला जात आहे. आता या सर्व प्रकरणात पोलीस तपास करतात आणि त्यामुळे या सर्व प्रकरणात आणखी काय काय बाबी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यात आता चांगलंच गाजत आहे आणि यावरून आता राजकीय वातावरण देखील तापताना पाहायला मिळतं. आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि या घटनेला आता जो आहे तर आणखी पुढे या घटनेत काय काय अपडेट होतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. मात्र आता या घटनेवरून जे आहे तर पोलीस यंत्रणा देखील जी आहे तर अलर्ट झालेली आहे आणि या सर्व प्रकरणात दोषी असलेल्या आरोपींचा शोध घेतला जात आहे आणि तपास देखील वेगाने सुरू असल्याचं समोर येत आहे. मोहसिन शेख, बीड.